चला, तर टुडे वी आर गोइंग टू स्टडी fourth type of adverb clause, and that is adverb clause of purpose, right? or objective, ज्याला तुम्ही ऑब्जेक्टिव्ह असं सुद्धा म्हणू शकता, म्हणजे हेतू दर्शवणारा ॲडवर्ब क्लॉजचा हा प्रकार आहे. आता याची सुरुवात कोणत्या शब्दापासून होते, काही आयडिया आहे तुम्हाला? येस. Which conjunction or which subordinating conjunction is used at the beginning of adverb clause of purpose? So the conjunctions are number one, so that. Purpose तुम्ही दाखवत असाल म्हणजे हेतू, तर तिथं so that वापरलं जातं, किंवा in order that याचा पण उपयोग केला जातो, किंवा कधी कधी फक्त so म्हणजे so वगळलेलं असतं आणि that वापरलेलं असतं. लक्षात आलं? म्हणजे सो दॅट असेल, फक्त दॅट असेल, इन ऑर्डर दॅट असेल. ओके. आणि त्याचबरोबर LEST लेस्ट एक आहे, हे पण एक सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. LEST लेस्ट याने सुद्धा ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पजची सुरुवात होत असते. तर घ्या लिहून त्याच्यामध्ये मराठीमध्ये खाली राईट डाऊन. मुख्य वाक्यातील क्रियेच्या पर्पज बद्दल, पर्पज म्हणावं पण तुम्हाला पुन्हा काय मिळायला लागणार नाही म्हणून पर्पज. नाही पर्पोज नाही, काय लिहिलं? मुख्य वाक्यातील क्रियेच्या पर्पज बद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सबऑर्डिनेट क्लॉजला ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज असे म्हणतात. या सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात सो दॅट, इन ऑर्डर दॅट किंवा लेस्ट पासून होते. आता तुम्ही आणखीन एक कंजंक्शन या ठिकाणी बघितलं असेल, पहा, ते म्हणजे सो टिंब दॅट, राईट? बरोबर आहे. सो टिंब दॅट जे आहे त्याचा उपयोग हा वेगळ्या पद्धतीने केला जातो. म्हणजे सोच्या नंतर तिथं एकतर ॲडवर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह येतं आणि दुसरं दॅट येतं. परंतु इथे तुम्ही बघत असाल की सोच्या नंतर लगेच काय आलेलं आहे? दॅट आलेला आहे. ओके. दॅट इज वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टडी द डिफरन्स बिटवीन सो दॅट अँड सो डॉट डॉट दॅट. ओके. तर यामधला फरक जो आहे तो तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर बघा की समजा कधी कधी काय होईल की फक्त दॅट येईल आणि मी तुम्हाला नाउन क्लॉजच्या एका प्रकारामध्ये पण दॅट सांगितलेला आहे. प्रत्येकच वाक्यात दॅट दिसलं म्हणजे तो नाउन क्लॉज आहे असं समजायचं नाही. तो कधी कधी ॲडजेक्टिव्ह क्लॉज पण असू शकतो आणि कधी कधी हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज पण असू शकतो. कसं तर बघा, ओळखायचं कसं?
तत्पूर्वी आपण सो दॅटचे काही एक्झाम्पल्स पाहूयात. नंबर 1 पहा, आय स्टडी हार्ड. आता हा जो क्लॉज आहे हा मेन क्लॉज आहे. आय स्टडी हार्ड इज अ मेन क्लॉज. यात असं सांगितलेलं आहे की मी खूप अभ्यास करतो. वाय, व्हॉट फॉर, कशासाठी तुम्ही खूप अभ्यास करता? परीक्षा पास होण्यासाठी, जॉब मिळण्यासाठी, लग्नासाठी, मुलगा मिळण्यासाठी, कशासाठी? नाही, इकडे वाटते ते उलट झालं. मुली परेशान नाहीत. पण एक काळ असा होता जेव्हा, जुना काळ समजा 2099-98, 1-1.5 एकर जमीन जरी असली तरी त्याला 1 लाख रुपये हुंडा मिळायचा आणि लग्न व्हायचं त्याचं. कुणाला? मुलाला. तेव्हा मुलींची संख्या जास्त होती. नंतर सोनोग्राफी झाली, म्हणजे आलं ते फॅड आलं, त्याच्यामध्ये मुलींच्या म्हणजे गर्भचाचण्या व्हायच्या आणि बऱ्याचशा मुली त्या काळात लोकांनी मारल्या. म्हणून हे इम्बॅलेन्स झालेलं आहे. मुलं वाढत गेले आणि मुली कमी होत गेल्या आणि त्याच्यामुळं आज मुलींना डिमांड आले, पोरांना डिमांड गेलेला आहे. नाही तर एक काळ असा होता की परेशान असायचे पालक. असोच जाऊ द्या, सत्ता पालट होत असते, दिवस बदलत असतात माणसाचे. तुमचे पण एक दिवस बदलतील, पण तेव्हा तुम्ही म्हातारे असाल. म्हणजे मुलांचे दिवस बदलतील. आय स्टडी हार्ड, हेतू सांगा. सो दॅट, इथे पहा, सो दॅट, च्यासाठी. सो दॅट म्हणजे काय? च्यासाठी. मी कशासाठी अभ्यास करतो? आय स्टडी हार्ड सो दॅट आय विल पास द एक्झाम. म्हणजे मी परीक्षा पास होईल यासाठी, किंवा मला परीक्षा पास होता यावं यासाठी मी काय करतो? खूप अभ्यास करतो. घ्या नेक्स्ट एक्झाम्पल. पहा, ही रॅन फास्ट, तो जोरात पळाला. आता कशासाठी पळाला त्याचा हेतू सांगायचा आहे. सो दॅट ही कुड कॅच द ट्रेन, म्हणजे त्याला ट्रेन पकडता येईल यासाठी तो जोरात पळाला. आता वर लिहून काय दिले तुम्हाला की ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पजची सुरुवात कुठून होते? कुठून होते सांगा? सो दॅट पासून होते की नाही? मग सो दॅटच्या पुढील जो काही क्लॉज आहे किंवा जो काही भाग आहे तो म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज आहे. आलं लक्षात? हे सो दॅटचे 2 एक्झाम्पल झाले. आता दॅट, इन ऑर्डर दॅट किंवा लेस्टचे एक एक्झाम्पल आपण पाहूयात. तिसरं एक्झाम्पल, वी ईट, आपण खातो. कशासाठी खातो? आता या ठिकाणी मुद्दाम होऊन सो वगळतो, सो वगळलं जातं. आता या ठिकाणी पहा, सो वगळून मी फक्त दॅट लिहितो. तुम्ही रेश ओढू नका, फक्त सरळ दॅट लिहा. तुम्हाला दाखवायचंय मला फक्त की सो हे तिथं स्किप केलं जातं. वी ईट, आपण खातो. कशासाठी खातो? वी ईट दॅट वी मे लिव्ह ऑर सर्वाइव्ह, आपल्याला जगता यावं, आपण जीवन जगूत, जिवंत राहूत यासाठी आपण खातो. म्हणजेच दुसऱ्या भाषेमध्ये फक्त जगण्यासाठी खातो आपण. दोन्हीपैकी एक, खाण्यासाठी जगा नाही तर जगण्यासाठी खा. सध्या तर खाण्यासाठी जगायलो आपण. आता इथं सो वगळलेला आहे. तुम्ही याला नाउन क्लॉज म्हणसाल, नाही तर कसा नाउन क्लॉज? आय म्हणजे आय थिंक दॅट असं आपण म्हणतो ना. त्या ठिकाणी पहा एक वाक्य, आय थिंक दॅट इंडिया विल
वेन मला असं वाटतं की, इथं जे दॅट आलेलं आहे ना वर्बच्या नंतर, लक्षात घ्या, इथं जे वर्बच्या नंतर दॅट आलेलं आहे त्याचा अर्थ की असा होतो आणि हे नाउन क्लॉजचा प्रकार आहे. नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. इथं जे दॅट आलेलं आहे ते फक्त दॅट नाही, ते सो दॅट आहे, पण त्यांनी सो मुद्दाम वगळलेलं आहे असं समजायचं. कसं समजायचं की सो तिथं वगळलेलं आहे. मुख्य वाक्य हे आहे वी ईट, आपण खातो. दिस इज द मेन क्लॉज आणि या दॅट पुढे त्याचा पर्पज सांगितलेला आहे, ऑब्जेक्ट नाही. दॅट वी मे लिव्ह, म्हणून हे लक्षात ठेवायचं. दॅट पासून येणारा क्लॉज सुद्धा ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज असतो. चला, इन ऑर्डर दॅट. चला, जास्त करून मे ही मोडल ऑक्झिलरी यामध्ये वापरली जाते. चला लिहा. ही practices daily in order that he may win the race. तो दररोज सराव करतो. कशासाठी? त्याला रेस जिंकता यावी यासाठी. तो रेस जिंकू शकेल यासाठी मे पॉसिबिलिटी व्यक्त करते, स्ट्रॉंग पॉसिबिलिटी. तर इन ऑर्डर दॅट पासून सुरू होणारा क्लॉज असेल ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. तुम्ही फक्त शब्द लक्षात ठेवा. सो दॅट, फक्त दॅट, इन ऑर्डर दॅट. आता याचं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, LEST लेस्ट घ्या. नंबर 5. च्यासाठी. या सगळ्यांचे अर्थ एकच होतात. इन ऑर्डर दॅट म्हणजे च्यासाठी, याचा अर्थ सो दॅटचा अर्थ च्यासाठी. दॅट पासून, दॅट पासून सुरू होणारा क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज असेल. वर सो दॅट पासून सुरू होणारा क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज असेल. इथे इन ऑर्डर दॅट पासून सुरू होणारा क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज असेल. इन ऑर्डर दॅट. हा, आणखीन एक सांगणार आहे लेस्ट. 5 नंबर. We ran fast lest the dog should bite us. पहा, या लेस्टच्या वाक्यामध्ये शूडचा उपयोग केला जातो. तुम्ही या टाईपचे वाक्य यापूर्वी कधी बघितलेले नसतील, पण इथे लेस्टचा अर्थ हा नेगेटिव्ह होतो, नकारार्थी. नकारार्थी कसा? एखादी गोष्ट होऊ नये म्हणून. हा, लेस्ट लिहा वाटल्यास. वाक्य लिहिणं झाल्यावर खाली लिहा. वाक्य लिहिणं झाल्यानंतर खाली लिहा. वरील वाक्यामध्ये LEST लेस्ट लेस्टचा अर्थ एखादी क्रिया होऊ नये यासाठी. एखादी क्रिया होऊ नये यासाठी असा घ्यावा. एखादी क्रिया होऊ नये यासाठी सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकायचं. एखादी क्रिया होऊ नये यासाठी असा घ्यावा. LEST लेसचा अर्थ. हा, आता या ठिकाणी पहा की वी रॅन फास्ट.
की आम्ही जोरात पळालो. इकडे पहा, कशासाठी? लेस्ट म्हणजे पुढील क्रिया होऊ नये यासाठी. पुढील क्रिया होऊ नये यासाठी. तर काय होऊ नये यासाठी? लेस्ट द डॉग शुड बाईट अस, म्हणजे आम्हाला कुत्रा चावू नये यासाठी आम्ही जोरात पळालो. म्हणजे कदाचित समजा एखादा कुत्रा मागे लागला असेल तुमच्या, आणि एक गोष्ट कधीच करायची नाही, कुत्रा, हां राईट, 2-3दा अनुभव घेतला त्यांनी. आहे अनुभव का असं जनरल नॉलेज? तर कुत्रा जर मागे लागला, मुलींनो तुम्हालाही सांगतो, फडफड करीत पळसाल नाही तिकडे. कुत्रा जर मागे लागला तर थांबायचं जागेवर, काहीच करीत नाही. ती नाही चावत, चावत नाही, तुम्ही जागेवर थांबायचं. त्याला शरण आलं की ते शांत होते पहा. आणि जर तुम्ही जोरात पुढे पळाले, त्याचा इगो हर्ट होतो. त्याला वाटतं माझ्याशिवाय कोणी फास्ट पळू शकत नाही, मग ते तुमची चडी फाडेल काय सांगता येत नाही. तर त्याच्या ग्रीपमध्ये तो तुम्ही आले एखादे, सरळ सरळ करायचं. गाडीच्या मागे जरी लागला कुत्रा तरी गाडीची स्पीड कमी करायची आणि शांत राहायचं. मग ते यांनी तो उलटा कार्यक्रम केला. जे जनरल लोक करतात की पळून जातात जोरात, पण पळू नका, ते ऐकत नाही आपल्याला. 4 पाय ना आपल्याला 2 पाय, ते वजन आपलं 1 क्विंटल. अलग लक्षात. लेसचा अर्थ इथं काय होतो? एखादी गोष्ट होऊ नये म्हणून. आता समजा मी तुम्हाला म्हणत आहे की स्टडी हार्ड लेस्ट यू शुड फेल. आता लेस्ट यू शुड फेल, तुम्ही म्हणणार की यू शुड फेल म्हणजे तुम्ही नापास व्हायला पाहिजे असा अर्थ की काय? तसा नाही. लेस्ट म्हणजे तुम्ही नापास होऊ नये यासाठी अभ्यास करा. नेक्स्ट कोणता आहे क्लॉज म्हणजे प्रकार? यानंतर रिझल्ट आहे का? रिझन लिहा. नेक्स्ट टाका. नंबर 5 ॲडवर्ब. आता दोन्हीतला डिफरन्स सांगतो तुम्हाला मी. ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट और कॉन्सिक्वेन्स. मराठीत लिहा. परिणामदर्शक क्रियाविशेषण बोधक उपवाक्य. रिझल्ट दाखवणारं उपवाक्य. गुड मॉर्निंग. बऱ्याच उशिरा म्हणाले, आफ्टरनून व्हायला लागले. बॅड मॉर्निंग म्हणून. नाटकी हसायचं नाही, हसू आलं तर हसायचं. म्हणजे काही लोक नाटकी हसतात पहा. हसल्यानंतर मोमेंटम ते कॅरी होत असतं. हसून जर तुम्ही गप असं बसत असाल तर तुम्ही नाटकं करायला याचा. पुणे साईडचे जे लोक आहेत तसं हसतात पहा, जबरदस्ती. हा जाऊ दे, लिहा. आई बोलायला लावू नका मला, वेळ कमी आधीच आपल्याकडे. सुमेध असं लिहा. मुख्य वाक्यातील क्रियेच्या रिझल्ट बद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी ॲडवर्ब क्लॉजचा
हा प्रकार वापरला जातो. ॲडव्हर्ब क्लॉजचा हा प्रकार वापरला जातो. ॲडव्हर्ब क्लॉजचा हा प्रकार वापरला जातो. या सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात सो टिंब दॅट किंवा सच टिंब दॅट या कंजंक्शन्सनी होते. या कंजंक्शन्सनी होते. या कंजंक्शन्सनी होते. यापैकी दॅट पासून सुरू होणारा क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज म्हणून SC असं शॉर्टकटमध्ये टाका. सबऑर्डिनेट क्लॉज मधून अधोरेखित करावा म्हणजे अंडरलाईन करावा. अधोरेखित करावा. बघा, रिमूव्ह टू सो दॅटची जी काही रचना आहे ती रचना म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. आता अधिकच्या माहितीसाठी तुम्हाला रिमूव्ह टूचं एक उदाहरण देतो आणि त्यामध्ये सो दॅट कसं वापरायचं ते सांगतो. आता वाक्य असं आहे की द वुमन वॉज टू फॅट टू एंटर द कार. एंटर इनटू वापरायचं नाही, प्रवेश करणे या अर्थी. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला एक परीक्षेमध्ये प्रश्न असेल रिमूव्ह टू किंवा दुसरा काय असेल यूज सो दॅट. आता काय करायचं, पहिली स्टेप पहा. द वुमनला वुमन जशाला तसं लिहा. लिहिलं. वॉजला वॉज जशाला तसं लिहा. सांगा पुढे काय येते का तुम्हाला. जशाला तसे तुम्ही. तर जे पहिलं टू आहे TOO एक आहे. तुम्ही म्हणणार इथं 2 O का आले लिहिले लक्षात. तर या पहिल्या टूच्या जागी काय घ्यायचं सो. फॅटला फॅट जशाला तसं. दुसऱ्या टूच्या जागी काय करायचं दॅट वापरायचं. वापरलं. इथे वुमन जो सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी सर्वनाम घ्यायचं शी. वॉज वेअर जर आलं तर कुडंट लिहायचं आणि बाकी जशाला तसं एंटर द कार. दॅट पासून पुढे सुरू होणारा क्लॉज अंडरलाईन करा. हा असेल ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. रिझल्ट म्हणजे काय, परिणाम. मुख्य वाक्यातील क्रियेच्या. आता इथपर्यंत तुम्ही समजा मुख्य वाक्य कन्सिडर करा. द वुमन वॉज सो फॅट, म्हणजे ती महिला एवढी लठ्ठ होती. कुठून आले रो हे राष्ट्रवादी पुन्हा. मुख्य वाक्य याला समजायचं, ती स्त्री एवढी लठ्ठ होती की ती कार मध्ये गेलीच नाही, समजा दरवाजातून जाईन गेली. नॅनो कार असेल बारीक एखादी, नाही जात नाही. गेली तर मग ती बाहेर निघत नाही, कार फोडावं लागते. लोक दोन म्हणतात, एक तर बाईला मारायचं का कार फोडायची सांगा.
इथं दोन गोष्टी सांगितल्या तुम्हाला. पहिली गोष्ट अशी, रिमूव्ह टू त्याच्यात सो दॅट वापरलं, आणि दुसरं म्हणजे दॅट पासून सुरू होणारा क्लॉज कोणता? पहिल्यांदा म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कोणता वर सांगा? रिझल्ट. दुसरं लिहा एक्झाम्पल सचचं. There was such a huge noise that we couldn't hear anything. हे सच पहा, म्हणजे एवढा तिथे गोंगाट होता. देर वॉज सच अ ह्यूज नॉईज, म्हणजे गोंगाट एवढा होता की आम्हाला काहीच ऐकायला आलं नाही. दॅट वी कुडंट हिअर एनिथिंग. असं होतं बऱ्याच वेळेला ट्रॅफिकमध्ये, कुठं डीजे लागलेला असेल आणि तुम्हाला कॉल आला, काहीही ऐकायला येत नाही. पुण्यामध्ये प्रत्यक्षात घडलेली घटना. खाली डीजे चालू होता मोठा, आणि ते एवढी डॉल्बिन फिल्बिन साऊंड एवढे जबरदस्त, पायाच काम नाही. त्याच वरच्या बिल्डिंगमध्ये चोरं आले, चोरी करून गेले. ती बाई बोंबलत राहिली वरून खाली, कुणालाही ऐकू आलं नाही. फोन लावायली, फोनवर बी काय आवाज येईना. म्हणजे एवढा आवाज, एवढा नॉईज होता. त्याचा परिणाम असा झाला की आम्हाला काहीच ऐकायला आलं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 मिनिटात सांगायला जाता जाता, सोच्या नंतर ॲडजेक्टिव्ह असेल, सचच्या नंतर एखादा शब्द असेल, आणि दॅट पासून एखादा क्लॉज पुढे सुरू झाला असेल, तर त्याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. सगळ्यात सोपी ट्रिक हे लक्षात ठेवायचं. सो टिंब टिंब दॅट आणि सच टिंब टिंब दॅट हा असेल ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स. कॉन्सिक्वेन्स म्हणजे समजा परिणाम. लक्षात आलं? या पद्धतीने हे बघा. राहिलेले प्रकार आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घ्या लिहून. ठीक आहे. सी यू टुमारो. हॅव अ नाईस डे. तुम्हाला मनन झालो.